पूर्व काळ, स्वातंत्र्योत्तर काळ, म्हणजे साने गुरुजींचा काळ, त्या काळामध्ये कशा प्रकारचे कपडे होते, तेव्हाचं टेक्स्चर कसं होतं, तेव्हाच्या हेअरस्टाईल्स कशा होत्या, तेव्हाचा आजूबाजूचं टेक्स्चर गृहीत धरून मेकअप, आम्ही सगळ्यांनी ते टक्कल केलं होतं बिगिन होती. तर त्या सगळ्याच नटाला त्याच्यामध्ये आतमध्ये जावं लागतं पूर्ण. म्हणजे हे माध्यम असं आहे की नुसतंच तलाव आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही फक्त पाय बुडवता, अरे पाणी मस्त आहे, थंड आहे, असं करून जमत नाही. त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला डुंबावं लागतं, तर ते क्षेत्र जे आहे नाटक सिनेमा हे तुम्हाला काहीतरी देतं. सो मला आता परफॉर्म करायला सांगितलंय. तर हे सुद्धा नाट्यशास्त्र शिकल्यामुळेच की आवाज असेल, तुमचं शब्दांवरचं प्रभुत्व असेल. जेव्हा मी शिकलो तेव्हा मला वेगवेगळे एक्सरसाइज असायचे. वामन केंद्रे सर, चंद्रकांत कुलकर्णी सर, अनेक अनेक दिग्गज आम्हाला, नसरुद्दीन शाह सर शिकवायला यायचे. आणि तेव्हा व्हॉइस एक्सरसाइजेस, त्याच्यानंतर ते पेन्सिल धरून सोलोलुकीज म्हणायच्या आणि टा असं करायचं जेणेकरून म्हणजे शब्द स्पष्ट होतील वगैरे. तर ते मला वऱ्हाडमध्ये कुठेतरी कामाला येतं की एक असा एक ब्रेथलेस टाईप संवाद आहे वऱ्हाडमध्ये. मिस्टर जॉनराव गावात येणार म्हटल्यानंतर बाप्पाची तयारी सुरू होती की परदेशातला माणूस गावामध्ये येणार आहे. मग त्यांची घाईघाई सुरू होते आणि बाप्पा म्हणतात, बाबा इकडे गावामध्ये जाय. अरे हाय ना बाबा, मिस्टर जॉनराव लंडन मधून आजच्याच येणार आहे, त्याच्यामुळे इकडे गावामध्ये जाय, काकाला सांग, मामाला सांग, नानाला सांग, तात्या सांग, गणराव सांग, शंकरराव सांग, त्र्यंबकराव सांग, सुमंतराव सांग, शामराव सांग, त्यांना म्हणा ते माणसं लग्नाच्या बोलाचोरीसाठी आजच्याच इथे येणार. त्याच्यामुळे इकडे तिकडे जाऊ नका, शेताला जाऊ नका, शेताच्या बांधाला जाऊ नका, पारावर जाऊ नका, पाठीमध्ये जाऊ नका, पुढे जाऊ नका. जसं बाप्पाचं निर्भेचं जसे असतात या म्हणा, जेवढा हातवर गेले साधारण तुम्ही इकडून लावा, तू पुढे मी मागणी, तुम्ही मागणी, तू पुढे माझ्या थोड्याकडे बघत बसला तर इथं संध्याकाळ होईल, जाणं धांदळून. आणि अजून म्हणजे खूप वेगवेगळे आवाज आहेत, व्हॉइस मॉड्युलेशन ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा. आता मी नट म्हणून बोलतोय, खरं तर तुम्ही तंत्र शिकताय, पण मी ऍक्टरला बोलवलं म्हणलं ऍक्टर म्हणूनच बोलणार. व्हॉइस मॉड्युलेशन सुद्धा खूप आहेत, त्यामुळेच मी वऱ्हाड करू शकतो. आणि मला लहानपणापासून मिमिक्रीची सुद्धा खूप आवड होती, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढणं. तर त्याच्यामध्ये वऱ्हाडमध्ये एक शास्त्री बुवा आहेत 80-85 वर्षाचे, आणि लग्न जेव्हा लागतं काशीनाथ आणि जोडीचं, तेव्हा ते मंगलाष्टक म्हणतात. गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कुर्यात सदा विमान निघतं लंडनसाठी आणि एक इबलीस पोट्टे खेड्यातले पोट्टे त्या शिडीवरच्या रेलिंगवर घसरगुंडी खेळायला लागली. एक इबलीस पोट्ट वरच्या पायरीवर चढलं, त्याच्या आत्याला म्हणलं, आत्या समजा आपण या विमानामध्ये बसलो होतो आणि हे विमान हे बूम वरती गेल्यानंतर पटकन खाली पडलं तर? ह्याच्यासाठी नवस केलं त्या ह्याच्या आईनं. आबदीनं गेलं, मला या गाबड्याला कुठं न्यायचं म्हणलं ना, छातीमध्ये धस्स होतं. मागच्या महिन्यात आलं या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला, बरं का मॅडम, तिथं समध्या बायकाच्या मांडीवर बसू बसू म्हणायला, काकू तुमच्या कपाळावरचं कुंकू बसू. निव्वळ मला बाप्पावर गेले. पटा सगळ्यांनी आपापल्या खुर्च्यावर. बरं, वऱ्हाडला एसटीची सवय, लोकांनी विमानात चढल्या सर शिटा पकडण्यासाठी रुमाला टाकली. विमानाच्या आत सिग्नल झाले, सूचना झाली, passengers are requested not to move on, please fasten your belt. Passengers are requested not to move on, please fasten your belt. काय म्हणाली तू? अगं ते म्हणाले म्हणे आपल्या बाजूला पट्टी ना पट्टी ते आवळू घ्या म्हणाले. काहून खुर्च्या पडतात का काय? अगं नाही का, आपल्याला काय आवळा म्हणले की आवडायचं. आणि त्या बुमनी झेप घेतली लंडनच्या दिशेनं एकदम. थँक्यू पुन्हा एकदा सर्वांचे आभार. FTI आणि आपलं फिल्म सिटी गोरेगाव
संपूर्ण कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग सर्वांचे आभार की तुम्ही हे प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं. मला कधी वेळ मिळाला तर मी सुद्धा येऊ शकतो, पण मी चांगला मास्टर नाहीये, ट्रेनर नाहीये, त्याच्यामुळे ती वेगळं स्किल आहे. त्याच्यामुळे तुम्ही Q&A केलं कधी निवांत तर मला नक्की आवडेल. कोणाला काही जस्ट चित्रपट रिलेटेड किंवा मी बसू का असं खाली, नाटक नाही समजा, पण चित्रपट रिलेटेड, कारण मी सुद्धा जवळपास 25 वर्ष चित्रपटांमध्ये काम करतोय आणि साधारण 50हून अधिक छोटे मोठे भूमिका, म्हणजे मी सगळ्या प्रकारचं काम केलंय. मी जत्रेतले सुद्धा सिनेमे केलेत आणि फेस्टिवल फिल्म सुद्धा केलेत. तर नटाला सगळं जमलं पाहिजे की जत्रेतला ऑडियन्स कसं आहे आणि फेस्टिवल फिल्म्स कशा असतात आणि कमर्शियल सिनेमा. त्यामुळे तुम्ही कुठलाही की माझ्याकडे प्लॅन बी नाहीये, म्हणजे तुमच्यासाठी नाही म्हणत आहे, माझ्याकडे प्लॅन बी नाहीये. जगेल तर ऍक्टर म्हणून, उपाशी राहील तर ऍक्टर म्हणून, मरेल तर ऍक्टर म्हणून. इतक्या टोकाची पॅशन असल्याशिवाय तुम्हाला तो पोपटाचा डोळा दिसत नाही. ती पॅशन असल्याशिवाय आणि तुम्ही धडपडल्याशिवाय, ठेच लागल्याशिवाय नाही होत. तुम्ही क्रिकेट खेळताना म्हणालात की नाही फास्टर असेल तर मला लागलं तर नको, बॅट्समनच नको होईल, तर असं नाही ना. तुम्हाला बॉल इकडे तिकडे इंजुरी होणार आहे, लागणार आहे, सगळं आहे तुमच्याकडे. ह्या क्षेत्रामध्ये सगळ्यात ब्युटी काय आमच्या फील्डची की काम नसणं. काम असताना तुम्ही तेवढे शिकत नाही जेवढं काम नसताना तुम्ही शिकता. म्हणजे समजा माझ्याकडे आता काम नाही तर मधल्या गॅप मध्ये मी ऍक्टर म्हणून अनेक वेळा पुस्तकं वाचतो, लोकांना भेटतो, चित्रपट बघतो, लोकांशी संवाद साधतो, आणि गॅप नंतर जेव्हा काम येतं तेव्हा मी म्हणतो की हा आता मी हे काम तोडणार, कळलं. आणि त्या पेशन्स मधून, काम नसण्यातूनच नटामध्ये एक ठहराव येतो. कारण ही नोकरी नाहीये की तुम्ही रोज तुम्हाला 9ला साईन करायचं आणि तुम्ही 5ला तुमचं संपणार आहे जॉब तुमचा. तसं नाही. तुम्ही सकाळी 9च्या शिफ्टला 8ला रेडी, 8:30ला मेकअप करून रेडी, पॅकअप रात्री 1ला होईल आणि परत तुम्हाला दुसऱ्या दिवशी 7ची शिफ्ट आहे. आता मी घबाडकुंड केलं, सलग 28 दिवस नाईट शिफ्ट होती माझी. म्हणजे दुपारी 2ला जायचो, 3ला रेडी व्हायचो, 4ला वगैरे मला फ्लोअरवर बोलवायचे आणि मग तिकडनं शूट सुरू व्हायचं. सकाळी 7ला पॅकअप व्हायचं, 8ला हॉटेलला यायचो, ब्रेकफास्ट करायचो, झोपायचो, परत 1ला उठायचो दुपारी फ्रेश होऊन परत सेटवर. सो ही रिक्वायरमेंट आहे. इथे तुम्ही नाही म्हणू शकत की यार माझं असं दुखतंय तसं दुखतंय. तुम्ही जे म्हणता की नटाला शूटिंग करताना छत्री दिली जाते, तर ती छत्री टँटर म्हणून नाही दिली जाते, ती सेफ्टी म्हणून दिली जाते. नट महत्वाचा आहे सेटवर. त्याला काही झालं तर शूटिंग थांबेल. त्यामुळे तुम्हाला यू हॅव टू परफॉर्म. म्हणजे बाप दाखवणार तर श्राद्ध कर, असं हे फील्ड आहे. म्हणजे मला आत्ता जेव्हा थंडी होती खूप पुण्यामध्ये, तेव्हा मी खेड शिवपूर पुण्याच्या पुढे रात्री माझं नाईट शिफ्ट होती, माझी अंडर वॉटर सिक्वेन्स होती आणि कॅमेरा मागवले होते अंडर वॉटर, ज्याचं भाडं साधारण पर आवर प्रमाणे असतं. 1 दिवसाचं 1.5 लाख 2 लाख भाडं असतं अंडर वॉटर कॅमेराचं. तर तो जेव्हा 3 दिवस मागवला होता तेव्हा 7.5-8 लाख प्रोड्युसरचे जाणार आहे. तर मी असं म्हणून नाही उपयोग की नाही यार थंडी खूप आहे, मी नाही, आय हॅव टू जम्प. मला खाली जायचंच आहे विहिरीमध्ये, मला स्विमिंग पूलमध्ये जायचंच आहे. आणि सगळं इन्स्टिट्यूट शेकोटीवर बसलंय कानटोपी घालून आणि मी कपडे काढून बॉक्सर घालून मी रात्रभर पाण्यामध्ये. सो हे फील्ड, हे क्षेत्र असं आहे. आणि तुम्ही गायनेकॉलॉजिस्ट आहात तर उदाहरण देतो की एखाद्या मातेला, म्हणजे एखाद्या स्त्रीला माता व्हायचंच आहे, तिला मूल हवंच आहे, तर तिला त्या प्रोसेस मधनं जावं लागेल. पेन शिवाय गेन नाही. तिला तो पेन सगळा तिलाच अनुभवायचा आहे. आणि मग जेव्हा ते मूल जन्माला येतं तेव्हा मग सगळे नातेवाईक कंचुडं कानातलं नाकातलं अंगठी पिंगठी घेऊन येतात. त्यांना त्रास झालेला नसतो, त्या आईला त्रास झालेला असतो, पण त्या बाळाचं कौतुक सगळेजण करत असतात. तेव्हा त्या 9 महिने आहे ना, त्या डॉक्टरच्या हातात ज्या असतात ना, त्या डॉक्टर त्यांना इतक्या रिलॅक्स करतात की त्यांना नाही भीती वाटत. हो नाही, आम्हाला डिरेक्टर रिलॅक्स करतात. नाही पेन आहे ना, भीती वाटणं वेगळं आणि बाळाला जन्म द्यायचं तर पेनफुल आहे ना, तर ते तिलाच अनुभवायचं. आणि बाळ जन्माला कौतुक करायला सगळे येतात, तसं नटाच आहे. घबाडकुंड चित्रपट चालला तर अरे संदीप सर काय काम केलं तुम्ही, एक सेल्फी. मी त्याला हे नाही सांगत की यार नाईट शिफ्टला मी रात्री पाण्यामध्ये होतो थंडी. थँक्यू. संदीप लास्ट म्हणजे आता अजून बरेच माहिती